नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण खंडेरायाच्या कुलधर्म, कुलाचार व धार्मिक विधींमध्ये वापरली जाणारी पूजा प्रतीके जसे की दिवटी, बुधले, गाठा, शिक्का, घोळ, कोंडबा, भंडारी, लंगर, घाटी या प्रतीकांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहू दिवटी बुधले. खंडेरायाच्या कुलधर्म, कुलाचार व धार्मिक विधींमध्ये दिवटी बुधलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी आख्यायिका आहे की युद्धामध्ये मार्तंड भैरवाने मल्ल दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देवगणांनी मार्तंड भैरवांना रत्नजडित दीपिका म्हणजेच दिवटी दाखवून त्यांची आरती केली. त्यामुळे मार्तंड भैरव सर्व देवांवर प्रसन्न झाले. त्या दिवसापासून हातात दिवट्या व तेलासाठी बुधल्या घेण्याची प्रथा सुरू झाली. दिवटी ही सोन्याची, चांदीची, पितळेची, लोखंडाची किंवा लाकडाची सुद्धा असते. तिचा आकार मशालीसारखाच असतो. धार्मिक विधींच्या वेळेस दिवटी प्रज्वलित करून मार्तंड भैरवाची भक्तिभावाने पूजा अर्चा करावी. डाव्या हातात दिवटी घेऊन उजवा हात तिला लावून देवांना पायापासून मस्तकापर्यंत ओवाळावे. त्यानंतर देवाची आरती करावी. आरती केल्यानंतर नैवेद्य दाखवावा व दुधाने दीपिका विझवावी. दिवटी हे ज्ञानाचे तर बुधली हे त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात, बोध बुधली ज्ञानू दिवटे, उजळा महाद्वारे, बोध भंडारा लावेन परोपकारे, एका जनार्दनी विनवी श्रीहरी, वारे देऊनी प्रसन्न मल्हारी. दिवटी ही धातूपासून बनवली असते. दिवटीच्या वरील भागात एक पात्र असते. त्यात कापडाचा परिधा लावून त्याचे वर बुधलीने तेल टाकून जाळले जाते. खरे तर हे मशालीचेच वेगळे रूप. या दिवटीचा उपयोग देवाला ओवाळण्यासाठी केला जातो. खंडोबाच्या कुलाचारामध्ये महत्त्वाचे स्थान असल्याने कुलदैवत खंडोबा असणाऱ्या सर्वच देवघरात दिवटी असते. दिवटी बुधलीचे महत्त्व असे आहे की मल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता. तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळेचे किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. आता आपण पाहूया दिवटी बुधलीचे महत्त्व. खंडोबाच्या पूजेतील स्थान. खंडोबाचा कुलधर्म आणि कुलाचार विधींमध्ये दिवटी बुधलीला विशेष स्थान आहे. ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व. मार्तंड भैरवाच्या युद्धविजयानंतर देवगणांनी त्यांना आदर दाखवण्यासाठी ही दिवटी वापरली होती अशी आख्यायिका आहे. आता आपण पाहूया गाठा. 2 गाठा हा सुताचा अथवा पंचधातूचा किंवा चांदीचा गोप असतो. सुताची दुहेरी पट्टीवर उलट्या कवड्या लावलेल्या असतात. गोपचे एका बाजूचा वेढा तर दुसऱ्या बाजूच्या गाठी वेड्यांत गुंतवून तो गळ्यात घालता येतो. धातूचा गोप ही दुहेरीच असतो. त्यावर धातूच्या कवड्या असतात व एका बाजूस कळस असतो. तो कळस वेढ्यात गुंतवून तो गळ्यात घातला जातो. गाठा हे एक बंधन आहे. खंडोबाशी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. वाघ्या मुरळीची दीक्षा घेताना ते घातले जाते. वाघ्या मुरळीच्या देवघरात तो असतो. खंडोबाचे उत्सव व कुलाचाराचे प्रसंगी तो गळ्यात धारण केला जातो. ज्या घरामध्ये घरवाघ्याची परंपरा आलेली असते अशा परिवाराच्या थोरल्या कुटुंबात तो परंपरेनं असतो. 3. शिक्का हे गाठ्याचेच प्रतिकरूप आहे. धातूच्या पट्टीचे गोलाकार कडे म्हणजे शिक्का. हा पंचधातू अथवा चांदीचा असतो. ज्यांना गाठा करणे शक्य नाही किंवा देवघरात पूजेसाठीच ठेवायचा आहे अशा परिवारांच्या देवघरात शिक्का वापरला जातो. 4. कोटंबा. प्रत्येक खंडोबा भक्ताच्या घरात देव्हाऱ्यात कोटंबा असतो. कोटंबा ही पितळी, लोखंडी, तांब्याचा अथवा लाकडापासून बनवलेला असतो. तो कधी चौकोन तर कधी अष्टकोनाचाही असतो.
म्हणून तर त्याला 4 व 8 दिशांचे प्रतीक मानले जाते. याचा आकार तळाकडे निमुळता होत गेलेला असतो. कोटंबा हा पूर्ण पात्र असल्याने त्यामध्ये देवाला नैवेद्य दाखवला जातो. दर रविवारी अमावस्या व सणावाराच्या दिवशी कोटंब्याचे पूजनही होते. काही खंडोबा भक्त देवाची भक्ती म्हणून दर रविवारी कोटंब्यातून वारी म्हणजे भिक्षा मागतात. ज्ञान कोटंबा घेऊन आलो द्वारी, बोध भंडार लावीन परोपकारी. याचा अर्थ असा, हा नाथरूपी भक्त ज्ञानाचा कोटंबा हातात घेऊन बोधाचा भंडारा कपाळी लावून अद्वैतवाच्या महाद्वारात उभा आहे. जेजुरी वारी घडावी म्हणून खंडेरायाला विनंती करीत आहे. या भक्ताचा भक्तिभाव पाहून मल्हारी देवही प्रसन्न झाले आहेत. कोटंबा हे आयताकृती भिक्षापात्र असते. ते लाकडाचे किंवा धातूचे असते. वाघ्या मुरळी वारी मागताना याचा उपयोग करतात. भाविक भक्त कुलाचाराच्या वेळेस व वाघ्या मुरळी वारी मागताना या कोटंब्याची पूजा करून कोटंबा धनधान्याने भरून दान करतात व तुझ्या उपासकाचे पूर्ण पात्र आम्ही भरले आहे, तू आम्हाला आमचे आयुष्य भरभरून दे, हे दान खंडोबाला मागतात. भंडारी ही वाघ्या मुरळीकडील भंडाराची छोटी पिशवी. ही कातडीची असते. हिला गळ्यात अडकवण्यासाठी मोठी दोरी असते. भंडारी गळ्यात घातल्यावर पिशवी कमरेवर येते. वाघ्या मुरळी यातील भंडारा भक्तांना लावतात. जुन्या काळी ही पिशवी वाघ्याच्या कातडीची असावी असा संकेत होता. लंगर कड्यांची मोठी साखळी म्हणजे लंगर. वाघ्या जागरणाचा विधी झाल्यावर ही साखळी तोडतो. याला लंगर तोडणे असे म्हणतात. वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो. लंगर न तुटणे अशुभ मानले जाते. एकेकाळी एका वाघ्याची थट्टा म्हणून खंडोबाचा निंदक असणाऱ्या ब्राह्मणाने त्याला, तुझा खंडोबा खरा असेल तर तुझ्या एका झटक्यात तेथे पडलेली लोखंडी साखळी तुटेल असे आव्हान दिले. वाघ्याने एक हिसका देताच ती साखळी तुटली आणि त्या ब्राह्मणाचे कुत्र्यात रूपांतर झाले. ब्राह्मण पत्नी वाघ्यास शरण आली. तेव्हा वाघ्याने भंडार टाकून त्याला पूर्वव्रत केले. तेव्हापासून हा लंगर वाघ्या खंडोबाच्या शक्तीचे प्रतीक म्हणून तोडू लागला अशी जनश्रुती आहे. घाटे 2 छोट्या घंटा मध्यभागी कापडी मुठीने जोडून घाटी बनवली जाते. 2 घंटांमधील मूठ हाती धरून मुरळी खंडोबाची गाणी सादर करताना वाजवून नाचते. ही इतर पूजा प्रतीके वंशपरंपरेने काही परिवारामध्ये देवघरामध्ये पूजली जातात, तर जागरणाच्या वेळी वाघ्या मुरळी यांच्याकडे असणारे या प्रतीकांची यजमान पूजा करतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.